की घरमालकीन गरोदर असताना नूतन घरास आरंभ करू नये याला ग्रंथाधार आहे का आणि याचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय असावा? तर मित्रांनो, याला ग्रंथाधार आहे आणि याला वैज्ञानिक कारण देखील आहे. मित्रांनो, वास्तुशास्त्राची भगवद्गीता म्हणता येईल अशा मयमतम या ग्रंथात म्हटले आहे की गृहिणी गर्भिणी कर्तुर यदि गर्भ न निक्षिपे. याचा अर्थ असा आहे की घरमालकीन गरोदर असेपर्यंत घराच्या बांधकामास प्रारंभ करू नये. तर बंधू आणि भगिनींनो, अन्न वस्त्र निवारा ह्या 3 मूलभूत गरजांपैकी निवारा ही अत्यंत महत्वाची गरज आणि ही गरज पुरी करण्यासाठी अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. मित्रांनो, ज्यांनी स्वतः घर बांधून पाहिलेलं आहे त्यांना याचा नक्कीच अनुभव असेल. आणि पूर्वीच्या काळी तर बघा, घराचे संपूर्ण बांधकाम अगदी मातीची वीट तयार करण्यापासून गवंड्याबरोबर घरातील त्या स्त्रीलाही ते काम करावे लागत असे. आणि जर घरमालकीन गरोदर असेल तर साहजिकच त्याचा तिच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता असेल. आणि सध्याच्या काळाचा जर विचार केला तर स्ट्रक्चरल डिझायनर, आर्किटेक्चर, कॉन्ट्रॅक्टर इत्यादींना घराचे बांधकाम सुरू करत असताना अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. त्यातून अनेक प्रसंगी मानसिक ताणतणाव उद्भवतो आणि त्यामुळे वारंवार स्त्रीच्या प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम होऊन स्त्रीचा मित्रांनो गर्भगळ होऊन साहजिकच निसर्ग चक्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून तर घरमालकीन गरोदर असेपर्यंत बांधकामास आरंभ करू नये इतका मोठा विचार आणि वैज्ञानिक विचार आपल्या ऋषीमुनींनी केल्याचे दिसते. तसेच मित्रांनो, घर हे कुटुंबातील सर्वांचे जरी असले तरी घराचा अधिकार पुरुषापेक्षा स्त्रीकडे जास्त असतो. कारण स्त्रीचा घरामध्ये पुरुषापेक्षा जास्त वेळ जात असतो. पूर्वी तर बघा, पुरुष मिळवून आणून देत असे आणि घरातील सर्व नियोजन स्त्री करत असे. कारण पुरुषापेक्षा स्त्रीकडे ममत्व, मायत्व, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, वात्सल्य, करुणा, कुटुंब जोडून ठेवण्याची क्षमता निसर्गतः पुरुषापेक्षा स्त्रीकडे जास्त असते. त्यामुळे साहजिकच घराचा पूर्ण अधिकार पुरुषापेक्षा स्त्रीकडे जात असल्यामुळे तर घरातील खाद्य संस्कृती, चूल, किचन कट्टा आजही शाबूत आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. यापुढे नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढल्यामुळे घरातील किचन कट्टा नष्ट होईल की काय अशी भीती वाटत आहे. तर असो, ही घरातील सर्व जबाबदारी आणि आपले घर व्यवस्थित व्हावे यासाठी बांधकाम करणाऱ्या व्यक्तींना द्यावे लागणारे तोंड आणि त्यातून होणारा मनस्ताप, त्यामुळे होणारा गर्भावर परिणाम टाळण्यासाठी घरमालकीन गरोदर असेपर्यंत घराच्या बांधकामास आरंभ करू नये हे कारण असं